एकदम अचानक जे उजनी धरण एवढं प्रचंड मोठं आहे ते जवळपास 90%च्या पुढे भरले. संध्याकाळी कदाचित उजनीमधनं 20,000 क्युसेस पाणी सोडावं लागेल. या सगळ्या गडबडी असल्यामुळं आज खरं तर हा एक कार्यक्रम आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथील कर्मचारी निवासस्थानाचे नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण घेतलेलं आहे. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. खरं आपल्या इथून जो बारामती फलटण, मी आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेब असताना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही IVR सेलला हे काम मंजूर केलेलं होतं आणि फलटण बारामती रोड त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर रहदारी, माझं सांगवी असेल, त्या ठिकाणी शिरोली असेल किंवा इकडे कामेश्वरची मंडळी असतील, 22 फटा असेल, या सगळ्या पावणेवाडी असेल, त्या सगळ्या भागातनं जाणं येणं शिवनगरच्या पण लोकांचं त्या परिसरात असतं आणि त्याच्यामुळं तुमचंही फलटणला बऱ्याच जणांचं जाणं येणं असतं. पण त्याकरता हा रस्ता चांगला व्हावा म्हणून खूप आम्ही प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्या काळामध्ये अनेक प्रयत्न करून, जसा आम्ही मंजुरी देऊन देखील हडपसर नीरा रस्ता हा मंजूर करून देखील झाला नाही. नंतर पालखी मार्गामध्ये ज्यावेळेस तो घातला त्यावेळेस मंजुरी झाली. ह्याही रस्त्याच्या बाबतीमध्ये मोठं टेंडर नॅशनल हायवेला नितीन गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही आता हा टेक ओव्हर करा. परंतु पूर्वीचा कॉन्ट्रॅक्टर तो जर कोर्टात गेल्यानंतर त्याला काहीतरी भरपाई मागितली तर खूप मोठा फटका बसेल म्हणून बरेच त्याला जरा वेळ केला. आम्हालाही जाता येता बरं वाटत नव्हतं की बाबा एवढा हे बागायतातनं जाणारा रस्ता, एवढी माळेगाव कारखान्याची मोठी रहदारी, दुधाची मोठी रहदारी, वेगवेगळ्या फळ भाजीपाल्याची वेगवेगळी रहदारी, काही कामाच्या निमित्तानं कमिसला जात असतात, काही बारामतीला जात असतात, शिक्षणाच्या करता काही तिकडे जात असतात, काही इकडे बारामतीत जात असतात आणि त्याकरता तो व्हावाची इच्छा होती आणि टेंडर भरली गेली. परंतु खूप कमी दराने, मला वाटतं 40 का 42% बिलो दराने ते टेंडर शेळके आणि खत्रींची स्पर्धा लागली होती पण शेळक्यांना मिळालं. शेळक्यांनी आपल्या पाटस रोडचं काम पाटस ते बारामती फार चांगलं केलेलं आहे. तुम्ही पण कधी त्या रोडनी गेला तर तुमच्याही लक्षात येईल की काही काही गावं उंडोडी सुप कधी गेलं, त्याच्यामध्ये खराडवाडी कधी गेली काही कळत देखील नाही. अशा पद्धतीनं तो रस्ता केला. शेळक्यांना तो रस्ता दिलाय. मध्ये काहींचा मोबदला द्यायचा राहिलेला होता. बागायती क्षेत्र दोन्ही बाजूला आहे. आपल्या इथं ब्रिजचं काम करायचंय. तुमच्या गावकऱ्यांच्या काहींच्या वेगवेगळ्या सूचना आहेत की बाबा याच्यामध्ये पलीकडे तुम्ही ज्यावेळेस अंत्यविधीच्या करता जात असता तिथं काही व्यवस्थित रस्ता नाही, तो तिथं रस्ता पलीकडच्या बाजूला करा. काहींचं म्हणणं की इथं फ्लायओव्हर नको, काहींचं म्हणणं फ्लायओव्हर करा. अशा वेगवेगळे प्रकारचे खूप बरेचसे सूचना आहेत आणि त्याच्यातून साधारण आम्ही पण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस बहुसंख्य लोकांना मान्य होईल तशा प्रकारचा तोडगा काढायचा प्रयत्न करायचा. कमीत कमी लोकांचं कसं नुकसान होईल, त्यांच्या व्यवसायावर, त्यांच्या वेगवेगळ्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही घेत असतो. आपल्या इथं नीरा नदी ज्यावेळेस वरची धरणं भरतात आणि पाणी मोठ्या प्रमाणावर सोडलं जातं त्यावेळेस आपल्याला कधी कधी आपण जिथं बसला तिथपर्यंत पाणी येतं. त्याच्यावर भूमिपूजन करत असताना मला सांगण्यात आलं, आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा ग्राउंड फ्लोअरला पार्किंग ठेवा आणि फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांची निवासस्थानं बांधा. बरं इथं पाया लागत नाही, 40-40, 50-50, 60-60 फूट गेलं तरी पाया लागत नाही. अशा पद्धतीनं इथल्या अनेकांचा अनुभव आहे. पण काम तर दर्जेदार झालं पाहिजे. शेवटी काम एकदाच होत असतं आणि त्याच्यामुळं कटाक्षाने आपण तशा प्रकारचा प्रयत्न करत असतो. पण आज साधारण 3-1 कोटी रुपयाचं काम हे आपण या ठिकाणी करतोय आणि टोटल 12 फ्लॅट इथं होणार आहेत आणि 9,500 चौरस फुटाचं
एकंदरीत बांधकाम या इथल्या माझ्या स्टाफच्या करता आपण करणार आहोत। त्याच्यामध्ये नियोजित डॉक्टर आणि कर्मचारी यांचं हे निवासस्थान आहे। मी जाणीवपूर्वक शासनाच्या पण विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना कशा आपल्याला चांगल्या इमारती देता येतील हा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आपण बारामती तालुक्यामध्ये अंमलात आणल्या। पोलिसांच्या चांगल्या वसाहती आपण केल्यात, इतरांच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या वसाहती, स्टाफ क्वार्टर्स, एक तर इरिगेशन बंगल्यावर पण मोठा एक कार्यक्रम, मला जुनी आपली इरिगेशन कॉलनी, जुना इरिगेशन बंगला, ते सगळं आपण तसंच ठेवणार, गेस्ट हाऊस आणि ते पण बाकीच्या भागामध्ये साधारण सगळ्या आपल्या असणाऱ्या स्टाफच्या राहण्याची व्यवस्था तिथं करताचा प्लॅन, मोठा प्लॅन आहे, काही करोड रुपयाचा प्लॅन आहे, पण तो आपण त्या बाबतीमध्ये केलेला आहे। एकंदरीतच हे जे काम आहे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या माझ्या सांगवीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ करता हे आजचं मी काम सुरू करतोय। खरं तर तुम्हाला माहिती आहे, मी आपल्या सगळ्यांनी मिळून राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा करोडो रुपयाचा निधी हा आणलेला आहे, आपण आणतोय आणि त्याच्यावर फार मी कुठं भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या करता जात नाही, परंतु आज तो अचानक कार्यक्रम घातल्यामुळं ती सगळ्यांचीच पंचायत झाली। मी पण सकाळी बघितल्यानंतर मी द्विधा मनस्थित होतो, जावं की नाही, पण पुन्हा म्हणलं की जावं, कारण इथून पुढे मला माळेगावला ITIच्या कार्यक्रमाला जायचंय आणि तिथून मी बोरकरवाडीला जिरायत भागामध्ये एक पाण्याच्या संदर्भातली मोठी पाईपलाईन आपण सुरुवात करतोय CSR मधनं, जवळपास ते पण 3 कोटी रुपयाचं काम आहे। त्या पद्धतीनं आपण ते करणार आहोत। सर्व शासकीय अधिकारी, विशेषतः आरोग्य खात्याचे आमचे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी, तसंच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ वगैरे या सगळ्यांच्या करता त्यांची राहण्याची व्यवस्था नीट केली तर डॉक्टर आणि बाकीचा स्टाफ तिथं राहतो आणि त्याच्यावर उपचाराकरता येणाऱ्या OPD करता असेल किंवा इतर काही त्यांच्यावर औषध पाणी करायचं असेल, त्यांना सगळ्यांना सर्व्हिस देण्याच्या करता उपयोग होतो। आज इथं जे काम होतंय, भूमिपूजन होतंय आपल्या परिसरामध्ये, यापूर्वी देखील आपण सातत्याने बारामतीमध्ये सुंदर, प्रशस्त, भव्य, सर्व सोयीयुक्त, आकर्षक, दर्जेदार अशा प्रकारच्या वास्तू निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये वैभवात भरच पडावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि चांगल्या नागरी सुविधा आम्हाला नागरिकांना देता याव्यात, त्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अशा प्रकारच्या असाव्यात, यासाठी आपण सगळेच जण कटाक्षाने प्रयत्न करत असतो आणि मी नेहमी उद्याची 50 वर्ष तरी त्या इमारती अतिशय उत्तम पद्धतीच्या राहाव्यात आणि तिथल्या परिसराचा पण विकास व्हावा, तिथल्या नागरिकांची प्रगती झाली पाहिजे, यासाठी आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, मी आणि आमचं महायुतीचं सरकार नेहमीच आग्रही असतं आणि शासन देखील त्याकरता निधी देत असतं। नागरी सुविधा कशा असाव्यात यासाठी काही उदाहरणं आपण जर द्यायचं झालं तर आपल्या बारामतीच्या मधल्या काळामध्ये केलेलं, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं बारामतीचं बस स्थानक, त्याच्याबद्दल बऱ्याचशा सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या चाललेल्या असतात। पोलिसांच्या करता देखील सेवा करणाऱ्या स्टाफ करता आपण चांगली निवासी स्थानं केलेली आहेत आणि एक उत्तम नमुना ते सर्वांसाठी दिशादर्शक आहे। आपलं मेडिकल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज, ही पण वास्तू फार सुंदर आपण केलेली आहे। आता लवकरच मेडक रोडला आयुर्वेदिक कॉलेजची पण फार चांगली इमारत, म्हणजे जिथं अक्षरशः येड्या बाबडी उगवायच्या तिथं कुणी जायचं नाही अशा भागामध्ये आपण तिथलं सगळा परिसर बदलून टाकतोय। अशा खूप इमारतींचा उल्लेख करता येईल। आपल्या बऱ्हाणपूरला आपण पोलिसांचं केलेलं एक कार्यालय, हे पण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे आणि त्याच धर्तीवर इतर पण हॉस्पिटल व्हावी
अशा प्रकारचा मित्रांनो आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे। राज्य सरकारच्या वतीने आम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजना त्याच्यामध्ये 5 लाखाचं विम्याचं संरक्षण आम्ही त्याच्यामध्ये नागरिकांना दिलेले, बहुतेक सगळ्या नागरिकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे। रुग्णवाही पक्का पण मोठ्या प्रमाणावर घेण्याचं आम्ही कार्यवाही केलेली आहे। जवळपास यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना मी कटाक्षाने आरोग्य, शिक्षण, शेतकरी आणि महिला, युवा युवती यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही तो अर्थसंकल्प दिलाय। तुम्हाला सगळ्यांच्या वाचनात आलं असेल। मी उद्या मेळावा घेतलेला आहे, तिथं पण मी विस्तृतपणे सांगणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती तर समाजातल्या गरीब महिलांच्या करता, सर्व जाती धर्माच्या महिलांच्या करता, फक्त त्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे अशा पद्धतीनं वर्षाचं अशा प्रकारची ती योजना आहे। आणि ह्याच जुलै ऑगस्टचे पैसे 2 महिन्याचे 3,000 रुपये आम्ही डीबीटी द्वारे त्यांच्या अकाउंटला टाकायचं नियोजन पण केलेलं आहे। बरेच दिवस माझ्या मनामध्ये होतं माझ्या शेतकऱ्याची वीज माफी करायची, आणि तो निर्णय ह्या अर्थसंकल्पामध्ये मला घेता आला। त्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। 14,000 कोटीचा भार हे आपण त्याच्यामध्ये उचललेला आहे। पण शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतो त्याची शेती करत असताना, आणि त्याकरता विजेचा लपंडाव होत असतो। असं काही होऊ नये। सोलरवर आता आम्ही मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, आणि इथून पुढं 1 वर्षभर जाऊ द्या। त्याच्यानंतर साधारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा वीज हे शेतीचं पाणी, विहिरीचं, नदीचं, बोरचं, तलावाचं उपसण्याच्या करता त्यांना त्या ठिकाणी आम्ही मदत करणार आहोत। आणि त्याकरता 30% केंद्र सरकारने पण सवलत आपल्याला दिलेली आहे। आज 9,500 मेगावॉटची कामं आपण काढलेली आहेत, आणि ती पण कामं सुरू झालेली आहेत। अशा खूप काही चांगल्या गोष्टी। आता मी आज सकाळी एवढी प्रचंड गर्दी बारामतीमध्ये होती, मला थोडासा गॅप पडला यायला, पण युवक युवती पण आम्हाला नोकऱ्या द्या। प्रत्येकाला वाटतं कुठं ना कुठं नोकरी मिळाल्यानंतर आपल्या परिवाराचं, आपल्या आई वडिलांचं, सगळ्यांचं जीवनाचं सार्थक होईल, आणि ते नोकरी मागत असतात। परंतु सगळ्यांना नोकऱ्या शक्य नाही, म्हणून काहींनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता देखील प्रयत्न केला पाहिजे। त्याकरता पण काही योजना आम्ही राज्य सरकारच्या आणलेल्या आहेत। आणि ज्यांनी 12वी झालेत किंवा डिप्लोमा केलाय किंवा डिग्री घेतलीये अशांना पण स्टायपन साधारण 6,000, 8,000, 10,000 महिना द्यायचा, आणि त्याला 6 महिने ते 1 वर्षाचा अनुभव द्यायचा, त्याला सरकारचं सर्टिफिकेट नंतर द्यायचं, जेणेकरून त्यांनी त्याचं उत्तम पद्धतीचं काम केलं तर तोच कारखाना तिथं त्याला कामाला लावून घेईल, किंवा तिथं नसेल काम तरी त्याला अनुभव आल्यानंतर त्या अनुभवाचं सर्टिफिकेट दाखवून इतर पण कारखाने त्याला घेण्याच्या करता, की बाबा ह्याचं पार्टी कोठे नाही, त्याला आहे 6 महिन्याचा 12 महिन्याचा अनुभव आहे, असं करून ती योजना दरवर्षी 10 लाख मुला मुलींच्या करता 10,000 कोटी रुपयाची योजना आम्ही त्या मुला मुलींच्या करता आणलेली आहे। अशा प्रकारे फार वेगळ्या पद्धतीनं हा अंतरिम अर्थसंकल्प आम्ही दिलाय। काही जण दुर्दैवाने आमच्यावर टीका करतायत की निवडणुका आल्यात म्हणून यांनी चुनावी जुमला आणलाय, हे फक्त 2 महिने करताय। मला सांगवीकरांना सांगायचं, पंचक्रोशीत जमलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना, माझ्या भगिनींना सांगायचंय, हे साफ दादांत पोट आहे। तुमच्यामुळे मला 10व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली, आणि त्याच्यामुळं किती खर्च पगारावर असतो, किती खर्च पेन्शनवर असतो, किती खर्च काढलेल्या कर्जाचं व्याज देण्याच्या करता असतो, किती खर्च विकासाच्या करता, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो, किंवा गरीब वर्गाला आम्ही ह्या सगळ्या योजना आणल्या। तसं बघितलं तर गरिबांच्या करता आणलेल्या योजना आहेत, आणि त्याच्यामुळं 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्न असणाऱ्या माझ्या मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या करता
माझ्या धुणं भांडी करणाऱ्या महिलांच्या करता किंवा झाडू पोछणं करणाऱ्या महिलांच्या करता, काच गोळा करणाऱ्या किंवा कचरा गोळा करणाऱ्या महिलांच्या करता असा खूप मोठा घटक मला महिलांचा आम्ही अंदाज काढलाय की 2.5 कोटी साधारण महिला त्याच्यामध्ये आम्हाला मिळतील आणि त्या पद्धतीनं 46,000 कोटी रुपये आम्ही वर्षाला त्या बाबतीमध्ये खर्च करणार आहोत। अशा पद्धतीची कामं आहेत। इतर पण अनेक कामं रस्त्यांची चाललेली आहेत, तुम्ही पण पाहताय। आपल्या इथला पाण्याचा प्रश्न बिकट आहे, त्याही संदर्भामध्ये अनेकदा चर्चा होती। आजूबाजूच्या दोन्ही तालुक्यातनं किंवा दोन्ही जिल्ह्यातनं खराब पाणी काहीतरी तुमच्या दुधाच्या प्रकल्पाचं किंवा साखर कारखान्याच्या डिस्लरीचं किंवा स्लॉटर हाऊसचं असं काही वेगळं खराब पाणी येतं आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी इतकं खराब असतं की ते शेतीला पण देण्याच्या लायकीचं नसतं। त्याच्याकरता पण आपण दोन्ही तिन्ही कारखान्यांना म्हणजे साखरवाडी असेल, श्रीराम असेल, माळेगाव असेल, सोमेश्वर असेल, या सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही खराब पाणी जाणार नाही, तुमचं झिरो डिस्चार्ज हा तुमचा डिस्लरीमधनं गेला पाहिजे आणि त्याकरता तुम्ही CPU युनिट टाका, तुम्ही त्याच्यामध्ये ETP युनिट टाका आणि आमच्या शेतकऱ्यांच्या करता इकडच्या नदीकाठच्या गावांना RO प्लांट हे त्या ठिकाणी टाका। अशा पद्धतीनं अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। फार टोकाची भूमिका घ्यायचं म्हटलं तरी झटका बसणार आहे, मग काही वेळेस कारखाने पण बंद ठेवावे लागतील, पुन्हा ती पण अडचण बघा हे आला ना आमच्या मुळावर उठला, कारखानाच बंद केला। कारण मागे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्लरीच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची तक्रार ही करण्यात आलेली होती आणि 2 वर्ष तिथली डिस्लरी बंद ठेवावी लागलेली होती। नंतर मग त्यांनी खर्च केला आणि काही गोष्टी केल्या। राजेंद्र नागोडे साहेबांनी ते चेअरमन आहेत आता। अशा अनेक प्रकारची उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि म्हणून त्याकडे त्याच नजरेने आम्ही सगळेजण पाहतोय। मी मधल्या काळामध्ये सरकारमध्ये असताना या सगळ्या गोष्टी करू शकलो, सरकारमध्ये नसतो तर मला ह्या गोष्टी करता आल्या नसत्या, अशा पद्धतीनं तुमची वीज माफी देता आली नसती। आता काही आकडे टाकायच्या भानगडीमध्ये पडू नका, रितसर व्यवस्थितपणे आमच्या महावितरणकडे जावा। आमची 3ची मोटार आहे, आमची 5ची मोटार आहे, आमची 7.5ची मोटार आहे आणि त्याचं विजेचं कनेक्शन द्या। ते विजेचं कनेक्शन ते देतील, नाही दिलं तर आम्हा लोकप्रतिनिधींना सांगा, आम्ही ते मिळवून देण्याच्या करता तुम्हाला मदत करू आणि त्याच्यातून एक चांगलं शेतकऱ्यांना मदत ही होणार आहे। ह्याही बाबींचा आपण विचार करावा अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। बऱ्याचशा ठिकाणी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र बांधतो, ग्रामीण रुग्णालय उभे करतो, परंतु कधी कधी स्टाफ तिथे राहत नाही, मग नागरिक आमच्याकडे फक्त तक्रारी करतात, काय नुसते बांधता आणि ते सगळंच दुर्लक्षित राहतं। म्हणून त्या स्टाफ करतात, पण काय चांगल्या गोष्टी करता येतील मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं स्टाफ सहकार्यांचं पण मानधन वाढवलं, मग त्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांचं पण काही प्रमाणात मानधन वाढवलं, तरी त्या समाधानी नाहीत। त्या मला भेटतात, त्या म्हणतात अजून वाढवा। त्यांना मोबाईल फोन आम्ही फुकट त्या ठिकाणी दिला। त्याचबरोबर आशा सेविकांना आम्ही मानधन वाढवलं, पोलीस पाटलांना मानधन वाढवलं, कोतवालांना मानधन वाढवलं। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा अनेक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही लोकांनी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून, त्यांच्या मंत्रिमंडळाने मिळून केलेला आहे। यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे आणि चांगला होतोय, राहिलेल्या दिवसामध्ये होईल। आज गेल्या वर्षी आजच्या तारखेला तुमच्या माझ्या टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासल्याला अवघं पाणी होतं 84%, आज 92.5% पाणी आहे। अशीच सगळ्या धरणांची परिस्थिती चांगली आहे। गेल्या वर्षी आपलं नाझरं जरी लहान असलं तर तिथं आपल्या मोरगाव पर्यंतच्या लोकांना, सोप्यापर्यंत आपल्या
नाझरे परिसरातील लोकांना त्या पाण्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो तो पिण्याला आणि शेतीला. गेल्या वर्षी ते 0% होतं, आज आता नाझर 50% झालेलं आहे. अशा प्रकारे नीरा खोऱ्यात पण आपली ज्याच्यावर सगळी भिस्त असती गुंजवणी भाटघर नीरा देवगरवी ते गेल्या वर्षी 80% होतं, आता 97% चारी धरणं झालेली आहेत. ते 100% करता येत नाही, तर काही प्रमाणात पाणी वरनं आलं तर ते आपल्याला तिथं काही वेळ तरी साठवता आलं पाहिजे. वरचं तर पाणी आपण सोडलेलं आहेच. उजनी पण गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी होतो 5%, आता उजनी आहे 90%च्या पुढं. वास्तविक ते पण फार मोठं धरण आहे, त्याची पण नोंद कृपया आपण घ्यावी. आपल्याला लागवडी ऊसाच्या लागवडी करायच्या असतील, जे काही पिकं करायची असतील ती व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा. दुधाला देखील 5 रुपये अनुदान आम्ही 3, 5, 8, 5 क्वालिटीच्या दुधाला देण्याचा पण निर्णय कंटिन्यू पुढे चालू ठेवलेला आहे. त्याचाही फायदा माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा. मला काही जण काल मी रामराजेंचं मध्ये दुःखद निधन झालं म्हणून तिथं सांत्वन करायला गेलो होतो, करण होता तिथं. त्यावेळेस तिथं काही लोक मला म्हणत होते, पिंगळे वस्तीवरचे म्हणत होते, शिरसण्याचे म्हणत होते की दादा आमचं दूध हेरिटेजला पलीकडे जातं आणि तिथं मात्र आम्हाला 5 रुपये मिळत नाही. मी आता उद्या मुंबईला गेल्यानंतर त्याची चौकशी करतो आणि महाराष्ट्रात जर कुणी आमच्या शेतकऱ्याचं दूध गाईचं, म्हशीचं नाही, म्हशीच्या दुधाला बरा दर आहे त्याच्यामुळं ते दूध त्यांचं खपत आहे, पण गाईचं दूध हे साधारण आम्ही 5 रुपये लिटरला जास्त द्यायचं आणि तो लाभ त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा करायचा, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. पण त्याच्यात अजून एक गोष्ट आम्ही करतोय, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, परंतु मध्ये आम्ही आधार कार्डशी लिंकअप शाळेतल्या विद्यार्थ्यांना केलं. तुम्हाला सांगलीकरांना आश्चर्य वाटेल, 5 लाख विद्यार्थी नसलेले दाखवले जात होते आणि फायदा उकळला जात होता. 5 लाख विद्यार्थी त्या आधार कार्डशी लिंकअप केल्यावर आता ते कंट्रोल झालेलं आहे, कारण ते लगेचच क्लिक केलं की कळतं. त्याच्यानंतर संजय गांधी निराधारला पण असंच होतं, पण तिथं पण आता DBT वर केलेलं आहे, ते आधार कार्डशी लिंकअप केलेलं आहे. त्याच्यावर तिथंही संख्या ही बऱ्याच. आमचं म्हणणं की ज्याला लाभ द्यायचा आहे त्याला लाभ मिळाला पाहिजे, तो त्याचा हक्क आहे, तो त्याचा अधिकार आहे. पण त्याचा गैरफायदा घेऊन कुणी स्वतःची पोळी भाजून घेऊ नका, अशा प्रकारचं आहे. मला तर असं सांगण्यात आलेलं आहे. जबाबदार लोकांनी मी याचा उल्लेख करत नाही ना, कारण लगेच बातम्या सगळीकडे जातात, परंतु अतिशय जबाबदार व्यक्तीने मला सांगितलं की दादा भेसळ जी दुधात केली जाते, ज्यांचं दूध चांगलं असतं त्यांचं तशा प्रकारच्या पिशव्या करून काही भागात, काही शहरात खराब पाणी घेऊन त्याच्यात काही दूध मिक्स करून ते इंजेक्शन काय काय करायचं ते करतात, किंवा दूधच भेसळयुक्त असतं. त्याच्यामध्ये कोण म्हणतं पाम ऑइल टाकतात, कोण म्हणतं युरिया टाकतात, कोण म्हणतं काय काय टाकतात, असलं सगळं. आणि त्याच्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर दूध वाढतं. काही जणांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये कडक कायदा आणा. खरं तर मागामी सरकारमध्ये असताना भेसळ करणाऱ्या तिथं सिद्ध झालं आणि त्यानं भेसळ केलेली असेल तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी इथपर्यंत आम्ही कायदा करत होतो. पण असे कायदे करत असताना आम्हाला विधिमंडळाची मान्यता घेऊन आपल्या ह्याला जावं लागतं राष्ट्रपती महोदयांच्याकडं, पण तर राष्ट्रपतींनी त्याला मान्यता काही दिली नाही, त्यामुळे करता आलं नाही. तरी परवा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री, सगळे अधिकारी, दूध धंद्यातले काही महत्वाचे लोक आम्ही बसून आता भेसळीच्या संदर्भातला कायदा कडक त्या ठिकाणी करतोय. जरी अधिवेशन नसलं तरी अध्यादेश काढतोय आणि त्याच्यामध्ये भेसळयुक्त करणारी व्यक्ती सापडल्यावर त्यांना आम्ही मोका लावणार आहे. मोका आतमध्ये मग चक्की पिसिंग त्यांनी मग बसायचं. कारण काय झालंय, तुमच्या माझ्या कुणाच्या तरी घरातली कच्ची बच्ची ते दूध पितात चांगलं म्हणून, आणि त्याच्यामध्ये
एवढे काही खराब गोष्टी टाकल्या जातात की त्याचं आरोग्य धोक्यात येते। आज सांगवीकरांनो कॅन्सरचं प्रमाण वाढलं। इथं डॉक्टर मंडळी आहेत, तुम्ही कुठल्याही डॉक्टरांशी बोला, त्याला अनेक कारण आहेत, त्याच्यामध्ये हे एक कारण आहे। त्याच्यावर प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर नीट जगण्याचा अधिकार आहे। संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने कायद्याने तो दिलेला आहे, त्याचा आदरच आपल्याला सगळ्यांना आहे। पण त्याचा जर कोणी चुकीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मात्र इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं किंवा आरोग्य धोक्यामध्ये घालण्याचा अधिकार हा कुणाला दिलेला नाही, ही पण नोंद कृपा करून सगळ्यांनी ह्या बाबतीमध्ये घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। आता मी पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात दौऱ्यावर निघालेलो आहे। मी तर ठरवलेले फक्त विकासाच्या दृष्टिकोनातनं आणि ज्या योजना आणलेल्या आहेत त्याबद्दल, आणि ह्या आता मी तुम्हाला सांगितले अशा ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, त्यात बाकीचा फापट पसारा सांगत बसायचं नाही। परंतु आता काही काही राजकीय लोक, नेतेगण, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, त्याच्यात सत्ताधारी, त्याच्यात विरोधी पक्ष सगळेच आहेत, कोण कुणाला ढेकूळ म्हणतंय, कोण कुणाला काय म्हणते। म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण कसं असावं याची शिकवण दिलेली आहे, त्याचा आदर आपण करतो। आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा यांचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करतो। पण काही काही जण अक्षरशः खालच्या पातळीवर जाऊन एकमेकाचे पार कपडेच काढायचं तेवढं बाकी ठेवतात, नाही तर सगळं काही करतात। हे कुठंतरी आमच्या सहित सगळ्यांनी, म्हणजे मी कुणाला आम्ही त्याच्यातनं फार मामा निराळे अशातला भाग नाही, सगळ्यांनीच सत्ताधारी पक्षाच्या सर्व मित्रांनी आणि विरोधी पक्षाच्या सर्व सहकार्यांनी देखील याच्यामध्ये त्या पद्धतीनं बघावं। कारण आपला नागरिक, आपला महाराष्ट्रीयन माणूस हे बघत असतो आणि योग्य पद्धतीची वेळ आल्यावर तिथं जे काही करायचं ते करून दाखवत असतो। अशा पद्धतीनं सध्या एकंदरीतलं चित्र आहे, ते पण मी आपल्याला सांगतो। अलीकडं आम्ही सरकार मोदी साहेबांचं आलेलं आहे, त्यांच्याकडनं आमचा प्रयत्न आहे, आपली अनिल तावरेंना आठवत असेल 5 ते 6 वेळेला FRP वाढली, पण MSP वाढली नाही। वाईस चेअरमन स्वतः इथे आहेत, MSP वाढली नाही। मी पण अमित भाई शाह असतील किंवा बाकीचे मान्यवर असतील त्यांना सांगितलं की बाबा प्रत्येक वेळेस आता पुन्हा आमच्या साखर कामगारांचे कराराची 3 वर्ष संपली, त्यांच्याही नोटीस आल्या, मला पण नोटीस, म्हणजे त्यांनी माहिती दिली। दिलीप वळसे पाटील आम्ही बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढतोय, पण त्याच्यातनं ते आहे गेल्या वर्षी 35% तोडणी वाहतुकीला वाढ द्यावी लागली, 34-35%, कारण काही काहींनी तर हे 100% नेलं कमिशन। जे कमिशन कमी होतं ते 80%, 90%, 100%, काय म्हणजे कशाला कशाचा मेळच नव्हता। शेवटी धंदा पण टिकला पाहिजे, शेतकरी पण आमचा जगला पाहिजे, त्याच्यावर अवलंबून असणारा आमचा साखर कामगार, अधिकारी, कर्मचारी हे पण त्या बाबतीमध्ये समाधानी राहिले पाहिजे आणि योग्य दराने साखर पण मार्केटमधल्या लोकांना मिळाली पाहिजे। आता जरा 37 पर्यंत, मला वाटतं 36-37 पर्यंत, 36-50 पर्यंत रेट गेलेले आहेत, परंतु ते आम्ही मागणी केली की 40 रुपयापर्यंत करून द्या, जेणेकरून भाव पण लोकांना चांगले देता येतील आणि तिथल्या कामगारांना, तिथल्या बाकीच्या सहकाऱ्यांना, तोटी वाहतूक करणाऱ्यांना पण त्याच्यातनं न्याय देता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। केंद्राकडनं अधिक कसं आपल्याला आणता येईल हाही पद्धतीचा प्रयत्न मी करतोय। साधारण मोठे काही कारखाने, म्हणजे JSWचे 40,000 कोटीचे 2 कारखाने, परवा तुम्ही पेपरला वाचलं असेल, आपली टोयोटा गाड्या, फॉर्च्युनर आणि इनोवा
किंवा लँड क्रुझर किंवा लेक्सस ह्या गाड्यांची कंपनी टोयोटा ही बेंगलोरला आहे, त्यांना वाढ करायची होती. आम्ही जपानच्या प्रमुखांना बोलवलं, किर्लोस्कर कुटुंबियातल्या प्रमुखांना बोलवलं, टाटाचे तिथं व्हाईस चेअरमन त्यांना बोलवलं आणि एकनाथराव शिंदे दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्री, उदय सामंत अशा आम्ही सगळ्यांनी मिळून संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर ह्या कारखान्याचं एक मोठं युनिट हे तिथं उघडलं जात आहे. त्याचा फायदा 100% आपल्या महाराष्ट्राला होणार आहे. पालघर परिसरामध्ये डहाणू तिथं एक मोठं बंदर, त्याला इंग्लिशमध्ये पोर्ट म्हणतात, ते वाढवण पोर्ट हे त्या ठिकाणी आपण आपल्याला मंजूर करून दिले पंतप्रधानांनी. ते जवळपास 5 लाख कोटी रुपयाचं ते पोर्ट आहे. तिथं आपण एक नवीन विमानतळ पण करणार आहे. खूप चांगली साईट आहे. त्याच्यातनं तिथं 10 ते 12 लाख तरुणींना नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. सांगायचं तात्पर्य, जरी आपण आपल्या बारामतीच्या परिसरात कोण सांगलीत, कोण काटेवाडीत, कोण कामेश्वरला, कोण माळेगावला, कोण आणखीन कुठं राहत असलं तरी साधारण राज्याचं हित कशात आहे, त्या पद्धतीनं बेरोजगारी कशी कमी होईल, अशा प्रकारे फार चांगले निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेत आणि त्याच्यातून हे जे प्रकल्प आहेत हे खरं बाहेरचे, मी त्या राज्यांची नावं घेत नाही, परंतु बाहेरच्या राज्यात जाणार होते, पण ते आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये खेचून आणण्याचं काम हे निश्चितपणे केलेलं आहे. आणि इथून पुढं पण आमचा कटाक्षानेच तशाच प्रकारचा प्रयत्न आहे. वेगवेगळे रस्त्यांची पण कामं चालली, रेल्वेची पण कामं चालली. आजच सकाळी मला काही जण भेटले, मी रेल्वे विभागाशी बोलणार आहे, की बारामतीपासून फलटणला जाणारी रेल्वे ती ज्या भागातनं जाती तिथं सावंतवाडीमध्ये ती जमिनीपासून 40 फूट उंचावरून जाते. म्हणजे त्याची रेल्वेचा ट्रॅक म्हणजे 4-4.5 मजली पासून उंचावर जाते. मलाही कळेना की इतक्या उंचावर तिथं जायचं कारण काय. ठीक आहे, टेक्निकल मी त्याच्यामध्ये काही कारण आपण मेट्रो सध्या करतो, आपण बुलेट ट्रेन सुरू करतोय, आपण त्याच्यामध्ये इतर रेल्वे लाईनचं जाळ निर्माण करतोय. त्याच्यावर मी रेल्वे विभागाला पण विचारणार की काय नक्की एवढं उंच न्यायचं कारण काय. तुम्ही बघा, अलीकडच्या काळामध्ये नॅशनल हायवे किंवा जे आम्ही समृद्धी महामार्ग किंवा जे एक्सप्रेस हायवे वगैरे तयार होतात, ते पण तुमच्या जमिनीपासून साधारण म्हणजे जिथं शेतीवाडी करतात त्या लोकांच्या जमिनीपासून 6 फूट, 8 फूट, 10 फूट असे वर्ण त्या ठिकाणी जातात. आपल्या इथं जुनेच रस्ते असल्यामुळे ते जाऊन त्याचं मजबूतीकरण झालेलं आहे, त्याच्यावर इतकी काही उंची आपल्याकडे वाढत नाही. जर तिथं फ्लायओव्हर आला किंवा सबवे आला तरच प्रश्न येतो आणि तिथं मग काही अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं. परंतु सांगलीकरांना सांगण्यापाठीमागची भूमिका माझी अशी की या सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. शिक्षणाच्या करता देखील आम्ही काही बदल करू पाहतोय. त्याच्यामध्ये पण काही तज्ज्ञांना वर जबाबदारी टाकलेली आहे, त्यांनाही त्यांचा अहवाल द्यायला सांगितलेला आहे, जेणेकरून असं शिक्षण आपल्यातल्या मुला मुलींना द्यायचं की ते शिक्षण घेतल्यावर नुसती ती डिग्री मिळाली परंतु काहीच त्या डिग्रीचा उपयोग झाला नाही असं न होता, ते शिक्षण घेतल्यानंतर त्याला नाही नोकरी मिळाली तर तो किमान स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काहीतरी छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकेल. अशा पद्धतीचं कौशल्य विकासाचं शिक्षण हे आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. आज ज्या सहकाऱ्यांनी हे बांधकाम हातामध्ये घेतलेले, कॉन्ट्रॅक्टर म्हणून जबाबदारी हातामध्ये घेतलेली आहे, त्यांनी अतिशय दर्जेदार माझ्या सांगवी शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी उत्तम देखणी वास्तू, त्याचं एलिव्हेशन वगैरे ते मला एकदा दाखवा रे एलिव्हेशन मी बारामतीत असताना, कारण आता एलिव्हेशन बदलेल. कुठे अधिकारी ते मगाशी सांगितलं खाली ग्राउंड फ्लोअरला ते एलिव्हेशन मला बदलेल आता, कारण खाली आपण पार्किंग सारखं करतोय, तर ते मला दाखवा. मी पुण्यात असताना दाखवा किंवा कसंही तुम्हाला मुंबईला सोयीचं असेल, जिथं सोयीचं असेल ते दाखवा. म्हणजे ते डेप्युटी कलेक्टर आहेत हनुमान पाटील,
माझे प्रायव्हेट सेक्रेटरी त्यांना सांगितलं तरी चालेल, ईमेलवर मी मागून घेईल किंवा काय करेल, पण मला ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4, 3-4 ऑप्शन द्या, त्याच्यातलं जे चांगलं वाटेल ते आपण सिलेक्ट करू. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. अचानक हा कार्यक्रम ठरला, फार काही कोणाला माहिती नव्हता, तरी देखील सांगवीचे ग्रामस्थ इथं उपस्थित राहिले. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.